डोकेदुखी झाली की आपण लगेच त्याचं कारण थकवा, ताणतणाव किंवा कमी झोप असं मानतो. पण डोकेदुखी वारंवार होत असेल, नेहमीपेक्षा वेगळी जाणवत असेल किंवा हळूहळू वाढत असेल, तर शरीराचा हा संकेत दुर्लक्षित करू नका. कारण काही वेळा सतत होणारी डोकेदुखी ही ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर समस्येचं एक लक्षण असू शकतं. मात्र याचा अर्थ प्रत्येक डोकेदुखी ब्रेन ट्यूमरमुळेच होते असं अजिबात नाही. सकाळी उठल्यानंतर डोके जास्त दुखणे, डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत जाणे किंवा खोकताना, शिंकताना अथवा खाली वागताना वेदना जाणवणे, ही काही लक्षणं लक्ष देण्यासारखी आहेत. यासोबतच वारंवार मळमळ किंवा उलटी, दृष्टी धूसर होणं, वस्तू दोन दोन दिसणं, बोलताना तोल जाणं, बोलण्यात अडचण येणं, शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणं किंवा झटके येणं अशी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा स्मरणशक्ती, एकाग्रता किंवा वागण्यात अचानक बदल देखील जाणवू शकतात. अशा परिस्थितीत इंटरनेटवर लक्षणं शोधून स्वतःच निदान करण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं अधिक योग्य आहे. कारण डोकेदुखीची अनेक सामान्य कारणंही असू शकतात, जसं की मायग्रेन, ताणतणाव, कमी झोप किंवा शरीरात पाण्याची कमतरता. त्यामुळे फक्त डोकेदुखी झाली म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. पण ती वारंवार होत असेल किंवा तिच्यासोबत इतर असामान्य लक्षणं असतील तर वेळेत वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला सतत डोकेदुखीचा त्रास होतोय का? आणि त्यासोबत यापैकी कोणतंही लक्षण जाणवतंय का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.